आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता आहेत। अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय झालं याचा काही स्थानपत्ता पोलिसांना मागील 12 दिवसांपासून लागत नव्हता। आता अखेर पोलिसांनी या अशोक धोडी यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ उघडलं आहे। अशोक धोडी यांचे सख्खे बंधू अविनाश धोडी यांनीच धोडी यांचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। दारू तस्करीत अडसर ठरत असल्याच्या कारणातून अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती समजत आहे। अलीकडेच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी याबाबतची कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे। मात्र पोलिसांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही। अशोक धोडी अपहरण प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा आणि संतोष धिंडे यांना अटक केली होती। चौघांना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती। या चारही आरोपींचा धोडी यांच्या अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं। धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा तिसरा कुणी नसून अशोक धोडी यांचा सक्का भाऊ अविनाश धोडी असल्याचं समोर आलं। पोलिसांनी अविनाश धोडी यालाही ताब्यात घेतलं होतं, मात्र तो पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला। आरोपी अविनाश धोडी हा दमणवरून दारू आणून महाराष्ट्रात विकायचा। भावाच्या दारू तस्करीत अशोक धोडी अडसर ठरत होते। एकनाथ शिंदे गटात काम करताना अशोक धोडी यांनी महाराष्ट्र गुजरात सीमावादावर आक्रमक भूमिका घेतली होती। या सीमेवरून होणाऱ्या अवैध तस्करी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता। यातून त्यांच्या भावासोबत वैमनस्य निर्माण झालं होतं। वर्षभरापूर्वी अशोक धोडी यांनी अविनाशच्या दारूच्या गाडीचा पाठलाग केला होता। यावेळी अविनाशने अशोक धोडी यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना वासामच्छीपाडा येथील पुलावरून खाली पाडण्याचा देखील प्रयत्न केला होता। या हल्ल्यातून अशोक धोडी बचावले होते, मात्र 20 जानेवारीला याच वादातून त्यांचं अपहरण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे। आरोपींनी वेवजीच्या डोंगरात अशोक धोडी यांचा खून केला आणि त्यानंतर परराज्यात त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे। अशोक धोडी यांची हत्या करण्यासाठी 2 स्वतंत्र टीमचा वापर केला होता। यातल्या एका टीमने धोडी यांचं अपहरण करून हत्या केली, तर दुसऱ्या टीमने मृतदेहाची विल्हेवाट लावली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।